ला खरेदी केली. रेश्माने 2 खुर्च्या, एक टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व टेबलाची किंमत अनुक्रमे किती असेल? तर फर्स्ट ऑप्शन आहे 100 525, दुसरा 125 240, तिसरा 100 500 आणि चौथा 125 500. तर आपण बघूया. आपण खुर्च्या एक्स म्हणूया. ओके. नेक्स्ट आपण मग टेबल घेतलेला आहे. टेबल पण आपण काय करूया, वाय मानू. आता मला 5 खुर्च्या आणि 2 टेबल घेतले. सो मला 5 खुर्च्या 2 टेबल 1625. हे समीकरण आपण एक घेऊया. ओके. आता रेशमाचे बघूया आपण. रेशमा म्हणे 2 खुर्च्या, एक टेबल म्हणजेच काय की एक म्हणजेच वाय घेणार आहोत आपण आणि 750. समीकरण 2. आता ह्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. आपल्याला आधी पहिल्यांदा मायनस आणि प्लस करायचं आहे. पण त्याआधी आपण बघणार आहोत की 2x प्लस वाय इज इक्वल टू 750 ह्या समीकरणाला आपण 2 ने गुणणार आहोत. ओके. सो 2x मीन्स 4x प्लस 2y इज इक्वल टू 750 इंटू 2 किती येतं? 1500. ओके. हे आपलं झालं तिसरं समीकरण. आता समीकरण 1 आणि 3 आपण काय करणार आहोत? मायनस करणार आहोत. सो 5x प्लस 2y इज इक्वल टू 1725. 4x प्लस 2y इज इक्वल टू 1500. ओके. 5x 4x काय येणार आहे? एक्सच येणार आहे. ओके. 2y काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. 1725 आणि 1500 म्हणजे किती येणार आहेत आपले? 125. ओके. आता 125 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे 2 ठिकाणी 125 किंमत आहे. पण ह्यामध्ये कुठचा ऑप्शन बरोबर आहे ते बघायचं आपल्याला. मग x इज इक्वल टू 125 समीकरण कशामध्ये घ्यायचं आपण? 2 मध्ये घ्यायचंय. म्हणजे कसं आपल्याला ते इझी पडेल. म्हणून ते आपण काय घेणार आहोत? 125 आपण दुसऱ्या समीकरणात घ्यायचंय. मग 2x प्लस वाय इज इक्वल टू 750. 2 into 125 plus y is equal to 750. Okay. So 2 into 125 means 250. 250 अधिक y 750. y 250 इकडे गेल्यावर काय होणार? मायनस होणार. सो 750 मायनस काय येणार आहे? 250. मग y ची किंमत किती येणार आहे? 500. ओके. मग ही 500 किंमत कुठे आपण बघू शकतो का? 525 नाहीये, 240 नाहीये. इथे 500 आहे, पण इथे 125 किंमत नाहीये. इथे 125 आहे आणि इथे 500 आहे. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके. थँक्यू.